एका गावाची लोकसंख्या 12,000 आहे. ती दरवर्षी 10% वाढते. तर 3 वर्षानंतर गावाची लोकसंख्या किती होईल? पहा मित्रांनो, आपल्याला टक्केवारी दिली आहे 10%. सगळ्यात पहिले याचं रूपांतर आपण अपूर्णांकात करायचं. आता 10% म्हणजेच काय होते? भागीला 100. इथे किती 1/0 कटला 1/10. म्हणजे आपला काय उरलं 1/10. म्हणजे समजा पहिले 10 लोकसंख्या असेल तर त्याच्यावर 1 वाढून किती उरले मित्रांनो? 11. दुसऱ्या वर्षी तसं वाढेल आणि तिसऱ्या वर्षी तसं वाढेल. म्हणजे काय उरलं इथं 3 वर्षात म्हणजे याचा घन होणार आहे. 10चा घन किती झाला मित्रांनो? 1000. तसंच 11चा घन किती झाला? 1331. तर काय म्हणते पहिले लोकसंख्या किती? 12,000. म्हणजे 1000चीच किंमत 1000चीच लोकसंख्या म्हणजे किती दिली आपल्याला? 12,000. म्हणजे 1000चे हे किती पट आहे? 12,000 12 पट आहे. म्हणजे इथं पण मग 1331 नसून हे बी किती पट राहणार आहे? 12 पट राहणार. मग याचा गुणाकार करून टाकायचा मित्रांनो. 12 एक 12शी 2, हातच्याला 1, 12 36 आणि 37शी 7, हातच्याले 3, 12 36 आणि 3 39शी 9, हातच्याले 3, 12 एक 12 आणि 3 15. म्हणजेच 3 वर्षानंतर लोकसंख्या किती राहणार आहे मित्रांनो? 15,972. ऑप्शन क्रमांक डी हेच आपलं आन्सर असणार आहे मित्रांनो.